एकदा एक खूप शिकलेला पंडित स्वामींच्या भेटीला आला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता आणि तो स्वामींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अनेक धार्मिक चर्चा केल्या. स्वामींनी त्याला पाहिले आणि एक नारळ त्याच्या हातात दिला आणि म्हणाले, "नारळात पाणी भरू नकोस, नारळात पाणी असतेच." पंडिताला सुरुवातीला त्या स्वामींचे बोलणे कळले नाही. स्वामींनी त्याला समजावून सांगितले की ज्याप्रमाणे नारळात नैसर्गिकरित्या पाणी असते, त्याला बाहेरून पाणी भरण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे ज्ञान हे आतूनच येते. त्याला बाहेरून भरण्याची किंवा प्रदर्शन करण्याची गरज नसते. तू तुझ्या ज्ञानाचा अहंकार सोडून साधेपणाने आणि नैसर्गिकरित्या जग. तेव्हाच तुला खऱ्या ज्ञानाची आणि शांततेची प्रचिती येईल. पंडिताला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने ज्ञानाचा अहंकार सोडून नम्रता स्वीकारली. यातून स्वामींनी साधेपणा, नैसर्गिक जीवन आणि ज्ञानाचा अहंकार त्यागण्याचे महत्त्व सांगितले.